पुण्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोपरे गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील 9 खडकातील टाक्यांपैकी केवळ एका टाकीतच पाणी शिल्लक आहे। त्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे। पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून टँकर पुरवठा सुरू असला तरीही 5 गावांसाठी एकच टँकर असल्याने कोपरे गावाला 8 दिवसातून एकदाच पाणी मिळतंय। परिणामी ग्रामस्थांना खडकातील गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे। काही नागरिक आजारी पडल्याचंही समोर आलंय। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या भागातील कोपरे, मांडवे, मुथाळणे आणि जांबुशी या परिसरामधील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावे लागत आहे। आपण आता जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील कोपरे या गावामध्ये आले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय ही या ठिकाणी एक शिवकालीन खडकातली टाकी आहे आणि या खडकातल्या टाकीमधील हे जे गढूळ पाणी आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय। हे जे ग्रामस्थ आहेत हे ग्रामस्थ या ठिकाणी या खडकातील टाकीतलं गढूळ पाणी जे आहे ते या ठिकाणी भरून वापरतायत आणि हे जे पाणी आहे हे पाणी हे ग्रामस्थ अक्षरशः अगदी जीवा उदार होऊन हे टाकीतलं पाणी वर काढलं जात आहे। ही एकदम अशी धोकादायक अशी चढण आहे आणि या चढणमधून या महिलांना या ठिकाणी पाणी घेऊन वर जावं लागतंय। खरं तर कोपरे हे जे गाव आहे या गावामध्ये टँकर येत असतो, पण हा टँकर सुद्धा रोज येत नाही, तर 4 ते 5 दिवसातून एकदा या भागामध्ये टँकर येतो आणि टँकरचं जे पाणी आहे हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं। तर ह्या खडकातल्या टाकीतलं जे पाणी आहे ह्या खडकातल्या टाकीतलं पाणी हे वापरण्यासाठी वापरलं जातं। दादा काय सांगाल? खरं तर गढूळ पाणी आहे तरी तुम्ही भरून नेताय। देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत वंचित असलेले कोपरं, मांडव, जांभुशी आणि मुथाळणं हे गाव देश स्वतंत्र झाल्यापासून 50 ते 55 इलेक्शन म्हणजे निवडणुका झाल्या असतील, आमच्या समाजाची एकच समस्या की आम्हाला पाणी 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 शेतीसाठी पाणी तर नाहीच, पण पिण्यासाठी सुद्धा पाण्याची ही अवस्था आहे आमची। हा पूर्वीपासून पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आहे, पण मग जलजीवनची एवढी मोठी स्कीम असताना तरी पण आम्हाला पाणी हर घर जल मग ते भेटायलाच पाहिजे ना। आणि शासनानं ते हर जल घर हे जे जलजीवन मिशनच्या योजनेकडे जास्त लक्ष घालावं। ते प्यायला म्हणजे MI टँकच्या प्रयत्नातून तर शेतीला पाणी उपयोगात येईलच आम्हाला, पण मग पिण्यासाठी सुद्धा हे जलजीवनचं पाणी पिण्यासाठी जर जलजीवनचं काम पूर्ण झालं तर हे पिण्यासाठी तर आम्हाला होईल ना पाणी। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, कोपरे, मांडवे, जुन्नर, पुणे।